ब्रॉट टू यू बाय विगार्ड। राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आताच आले होते. त्यांनी एक आश्वासन देखील दिलेलं आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आले होते. त्यांनी आश्वासन दिले मुख्यमंत्र्याचं शिष्टमंडळ उद्या येणार आहे. कसं पाहता? शिष्टमंडळानं लेखी आणलं तर उद्याच मी उपोषण सोडेल. कुठल्याही मंत्र्याची किंवा मुख्यमंत्र्याची तर अजिबात अपेक्षा नाही, पण आमचं ऐकून घ्यायला जर येणार असेल तर येऊ नका. काय अपेक्षा उद्यासाठी राहतील शिष्टमंडळानंतर? सोमवारी देखील शिष्टमंडळ आलं होतं, त्यावेळेस काय बोलणं झालं? आता उद्याचं मे बी ते शिष्टमंडळ अधिकृत नव्हतं, ते वैयक्तिक आले होते. कारण ते शिष्टमंडळ असतं तर कलेक्टर साहेब त्यामध्ये नव्हते किंवा प्रशासनाचा कुठलाही प्रतिनिधी त्यांच्याबरोबर नव्हता किंवा लेखी काय, ते अधिकृत नव्हतंच मुळात. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. मुख्यमंत्री आश्वासित असतील असं वाटतंय उद्या? मला नाही वाटत. मी 8 दिवस झालं भूमिका मांडतोय. शिष्टमंडळ कशाला पाहिजे? काय तडजोड करायची आहे का? मागं पुढं सरकायचं आहे का? नाही, साधे 2 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. मुख्यमंत्री या ठिकाणी येतील अशी अपेक्षा आहे? नाही यावं. मी साधा ओबीसी मधला मेंढपाळ धनगराचा पोरगा आहे. ओबीसी मधला भटक्या विमुक्त जाती जमातीमधला मेंढपाळाचा पोरगा आहे. मुख्यमंत्री माझ्याकडे आले तर त्यांची इज्जत जाईल. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याची इज्जत कमी होईल ना. त्यामुळं मी तशी अपेक्षा नाही करत. आम्ही मागासवर्गीय आहोत. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. काही अंतरावरच इथं जरांगे पाटलांचं उपोषण होतं. त्या ठिकाणी अनेक मंत्री येऊन गेले. तुमच्याकडे मंत्र्यांनी पाठ फिरवले? खूप वेळा बोललोय मी. आम्हाला दुजा भाऊ सवतीच्या मुलाची वागणूक दिली जाते. आम्ही सवतीची लेकरं आहोत. आम्ही उद्या काही वेगळा निर्णय होईल असं वाटतं? नाही माहिती काय बोलतायत, बघूया आपण. विजय वडेट्टीवार ज्यावेळेस इथं आले त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. आम्ही खूप दिवस एकत्र काम केलेलं आहे, त्यामुळे आमची थोडीशी अटॅचमेंट, आमची थोडीशी भावनिक अटॅचमेंट आम्ही एकत्र काम केलं असल्यामुळे झाली. त्यामुळे थोडंसं भावनिक होणं साहजिक आहे. आज वडेट्टीवार साहेब आले. छगन भुजबळ साहेब कधी येतील किंवा इतर ओबीसी जे नेते आहेत समाजाचं काम करतात कधी येतील? फोनवरून संपर्कात आहेत, बघूया. उद्या अपेक्षित निर्णय असा होईल, उपोषण मागे होण्याची शक्यता आहे? निर्णय झाला तर होईल मागं. कारण माझी आता फिजिकली पॉवर संपलेलं आहे. फक्त पॉवर बोलण्यात एकवटली. विल पॉवरवर सगळं चालू आहे. प्रकाश आंबेडकर देखील आले होते, पाठिंबा दर्शवलाय. काय दोघांमध्ये चर्चा संवाद झाले? बाळासाहेब आंबेडकरांनी माझी जी भूमिका आहे ती अजून तात्विक आणि लॉजिकली मांडली. मी थोडी कार्यकर्त्याच्या भूमिकेत आणि पब्लिक अपिलिंग मांडली, पण बाळासाहेबांनी अजून मॅच्युअर भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे शहाण्यास कळून जाईल ती सगळं. उद्या उपोषणाचा 9वा दिवस आहे. अपेक्षित उत्तर, अपेक्षित निर्णय होईल अशी अपेक्षा आहे? झाली तर पॉझिटिव्ह विचार केला तर व्हायला पाहिजे. नक्कीच आज 8 दिवस पूर्ण होतात. उद्याचा जो 9वा दिवस आहे आणि उद्या शिष्टमंडळ येणार आहे. आता या शिष्टमंडळाकडून लेखी आश्वासन मिळाला किंवा आश्वासित झालं तर माझं आंदोलन जे आहे ते मी मागे घेईल असा पवित्रा हाके यांनी घेतलाय. मात्र उद्या येणारं शिष्टमंडळ हे आश्वासित होईल का हे याकडे आता पाहणं गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, वडीगोद्री, जालना, TV9 मराठी.
Brought to you by V-Guard. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.